नांदगाव शहरात भरदिवसा घरफोडी, 2 लाखांची रोकड आणि चांदीचे दागिने लंपास. गजबजलेल्या हनुमान नगरात चोरट्यांचा धाडसी डाव. भर दुपारी घराचे कुलूप तोडून ऐवजावर हात साफ. मागील 23 घरफोड्यांचा तपास अद्याप अपूर्ण. नव्या घरफोडीने नागरिकांमध्ये भीती आणि संताप. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. गजबजलेल्या हनुमान नगर परिसरात भर दिवसा घराचे कुलूप तोडून तब्बल 2 लाख रुपयांची रोकड आणि चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या अनेक घरफोड्यांचा तपास अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरालगतच्या हनुमान नगर परिसरात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक नामदेव विस्पुते यांच्या राहत्या घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या घरफोडीत तब्बल 2 लाख रुपयांची रोकड, चांदीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी सौरभ विस्पुते यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 269/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3) आणि 306 नुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करीत आहेत. मात्र नांदगाव शहरात यापूर्वी झालेल्या 23 घरफोड्यांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यातच भरदिवसा झालेल्या या नव्या घरफोडीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. नागरिकांनी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीचा तातडीने पर्दाफाश करून शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण करावी अशी मागणी केली आहे. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे नांदगाव शहरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलीस किती लवकर अटक करतात आणि घरफोड्यांच्या मालिकेचा उलगडा कधी होतो याकडे आता संपूर्ण नांदगावकरांचे लक्ष लागले आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव. संपादक विजय धामणे.